SRPF गट क्रमांक 15 गोंदिया भरती 2026 चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। SRPF कॅम्प गोंदिया 15 बिरसा कॅम्प इथे फिजिकल चालू आहे। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो की रोजचे विद्यार्थी किती बोलवत आहेत। रोजचे जे विद्यार्थी आहेत ते 1000 ते 1500 विद्यार्थी रोजचे बोलवत आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यापैकी काही विद्यार्थी इथे अब्सेंट सुद्धा राहत आहेत, याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला समोर देतो। त्याचबरोबर तुम्हाला राहण्याची सोय आहे, त्याचबरोबर तुम्हाला खाण्याची सोय सुद्धा तिथे केलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे आता जे SRPF गोंदिया SRPF जे फॉर्म आलेले आहेत ते आतापर्यंत जे फॉर्म आले आहेत ते 36,000 ते 37,000 फॉर्म इथे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर इथे हा जो ग्राउंड आहे, ग्राउंड तुम्हाला जे आहे 24 एप्रिल पर्यंत तुम्हाला हा पाहायला भेटणार आहे। 24 एप्रिल पर्यंत हा ग्राउंड आहे, कारण इथे जे फॉर्म भरले गेलेले आहे ते 36,000 ते 37,000 आहे। त्याचबरोबर कट ऑफ किती राहील कॅटेगरी वाईज ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो, ते मी कॅटेगरी वाईज सांगणार आहे की किती जाणार आहे। विद्यार्थ्यांचे जसे कमेंट येत आहेत आणि बाकीचे जे आता कट ऑफ गेलेले आहेत बाकी जिल्ह्यांचे, त्या सुद्धावर आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे आणि SRPF गोंदियाचा किती कट ऑफ जाईल यावर सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर प्रवेश SSC या यूट्यूब चॅनलवर तुमच्या स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो। जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, रोजचे जे आहे 1000 ते 1500 विद्यार्थी इथे तुम्हाला बोलवत आहेत। 1000 ते 1500 विद्यार्थी बोलवल्यानंतर इथे 400 ते 500 विद्यार्थी गैरहजर सुद्धा राहत आहेत। तुम्हाला हा एक मोठा रेशो दिसत आहे की गैरहजर राहण्याचा। त्याचबरोबर आता तुम्ही जेव्हा गोंदियाला जाल, गोंदिया रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला गाडी घ्यायला येते, SRPF ची जे आहे ते गाडी घ्यायला येते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंटरवर पोहोचता तिथे तुम्हाला राहण्याची सोय सुद्धा तिथे फ्रीमध्ये त्यांनी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर फक्त तुम्हाला पैसे जे लागतील ते खाण्याचे पैसे लागतील विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला खाण्याचे पैसे ते स्वतः तुम्हालाही करायचे। त्याचबरोबर आता एंट्री किती वाजता आहे, एंट्री होते तुमची 3 वाजता एंट्री होऊन जाते, 3 वाजता एंट्री सुरू होऊन जाते। त्याचबरोबर आणि संपूर्ण जो ग्राउंड आहे ते 8 ते 9 पर्यंत विद्यार्थी सगळे बाहेर निघतात। 8 ते 9 पर्यंत ते सगळं तुमचं फिजिकल घेऊन ते सगळं पूर्ण प्रोसेस होऊन जाते। आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वसाधारणचं सांगतो, सर्वसाधारणचे कट ऑफ जे आहे ते सांगतो। सर्वात पहिले SEBCचा जो कट ऑफ राहील, SCBCचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला SCBCचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल तो 95 इथे कट ऑफ पाहायला भेटेल। त्याचबरोबर तुम्हाला ओपनचा जो कट ऑफ राहील, ओपनचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल तो 96 ते 97 तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटेल ओपनचा। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 93 ते 94 तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटेल। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा जो आहे तो 94 ते 95 तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता विजा अचा जो कट ऑफ असणार आहे तो तुम्हाला इथे 95 पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर भजकचा सुद्धा कट ऑफ 95 पाहायला भेटणार आहे। भज ड चा कट ऑफ सुद्धा 95 तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर विमाप्र जे आहे त्याचा कट ऑफ 94 ते 95 एवढं लागू शकते। त्याचबरोबर इमावचा जो कट ऑफ असणार आहे तो 94 ते 95 तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो 93 ते 94 तुम्हाला कट ऑफ ईडब्ल्यूएसचा पाहायला भेटणार। त्याचबरोबर आता ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला 95 ते 96च्या जवळपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे ओबीसी कॅटेगरीचा। त्याचबरोबर आता खेळाडू विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तो 91 ते 92 तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या 92 ते 93 तुम्हाला कट ऑफ 92 ते 93 कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचबरोबर माजी सैनिक आहे त्यांच्या 63 प्लस कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचबरोबर होमगार्ड जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या कट ऑफ सुद्धा तुम्हाला 91 ते 93च्या रेंजमध्ये पाहायला भेटणार। आणि त्याचबरोबर जे अनाथ आहे, जे ऑर्फन आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या कट ऑफ सुद्धा तुम्हाला 90 ते 92 पाहायला भेटणार। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे फिजिकल होते तुम्हाला किती मार्क्स पडतात
ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि प्रत्येक गोंदिया रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. रोजची अपडेट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कट ऑफ आणखी किती वाढू शकते, किती विद्यार्थी रोजचे किती गुण घेतात यावर सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.